देशाच्या निवडणुकीची चुरस वाढली कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत अनेक चर्चांना उधाण आले। धनंजय मुंडे युतीसाठी इच्छुक आहेत, पण पंकजा मुंडेंनी अगदी सावध पवित्रा घेतलाय। आता अशा परिस्थितीमध्ये परळीच्या मैदानात कोण बाजी मारणार बघूया आमच्या खास रिपोर्टमध्ये। परळी हा धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला, पण हा बालेकिल्ला आता कमकुवत झालाय। आगामी नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण, मराठा आंदोलन असे अनेक फॅक्टर या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत। अशा परिस्थितीत धनंजय मुंडेंना बालेकिल्ला मजबूत राखण्यासाठी बहीण पंकजा मुंडेंची साथ हवी आहे। महायुती एकत्र निवडणूक लढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय, पण पंकजा मुंडे सध्या भावाला साथ द्यायची की नाही याबाबत द्विधा मनस्थितीत आहे। माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे, याबाबत एकदा चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल याचा मला विश्वास आहे। आणखी पूर्ण चर्चा होणं बाकी। मी मुद्दाम हा निवडला दिवस, कारण मी जर एखाद्याशी नातं जोडते तर ते कामापुरतं मी जोडत नाही। खूप खूप दिवसांपूर्वी परळीमध्ये आपण अनेक संघर्षांना सामोरं जायचो, पण आता आमच्या दिल्लीतून आणि आमच्या मुंबईतून एक महायुती स्थापन झाली आणि या महायुतीमध्ये ज्यांच्याशी आपण संघर्ष केला त्या पक्षाबरोबर आपली युती झाली आणि एक वेगळं इथे गणित आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। कधी काळी परळी नगर परिषदेवर धनंजय मुंडेंची एकहाती सत्ता होती। प्रत्येक निवडणूक वाल्मिक कराडनं आपल्या खांद्यावर घेऊन लढवली आणि जिंकली। धनंजय मुंडेंचा विश्वासू वाल्मिक कराड नगर परिषदेचा गटनेता होता, पण धनंजय मुंडे पहिल्यांदाच वाल्मिक कराड शिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। वाल्मिक कराड बीडच्या जेलची हवा खातोय, त्यामुळे धनंजय मुंडेंना नगर परिषदेची निवडणूक चांगलीच जड जाणार आहे। मागच्या 5 वर्षामध्ये माननीय नामदार धनंजय मुंडे यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे। बहुमतातलं नगरपालिका त्यांच्याकडं, विद्यमान नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, परंतु अलीकडच्या महायुतीच्या समीकरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये बहीण भावांचे जे सूत जुळलेले आहेत त्यानुसार या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांची युती होण्याची शक्यता मला तरी वाटते। पंकजा मुंडे धनंजय मुंडेंपासून अंतर राखून आहे। वाल्मिक कराड प्रकरण आणि मराठा आंदोलन दोन्ही प्रकरणात धनंजय मुंडेंना कडवा विरोध सहन करावा लागला। हीच वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून पंकजा मुंडे सावध पावलं टाकतायत, पण विजयासाठी दोघांनाही जीवाचं रान करावं लागणार आहे, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर पुन्हा एकदा निर्णायक ठरू शकतो। बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अत्यंत तीव्र झालाय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी ओबीसी मोर्चाच्या सभांना हजेरी लावली, त्यामुळे ओबीसी मतदारांची मतं फुटण्याची शक्यता वाढली आहे। याच भीतीपोटी पंकजा मुंडेंनी जालन्यातील ओबीसी नेत्यांच्या सभेला जाणं टाळल्याची चर्चा आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा समाजाला एक होण्याचं आवाहन केलंय, त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत मुंडे भाऊ बहिणीला एकत्र राहणंच जास्त फायद्याचं ठरेल। परिषदेच्या निवडणुकीमध्ये परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना या सर्वांसोबत आमचा संवाद सुरू असून परळी शहरामध्ये धनंजयजी मुंडे साहेब आणि पंकजाताई साहेब मुंडे हे दोघंही एकत्र येऊन निवडणूक यांनी लढवावी ही सर्व तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असून नक्कीच आम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि परळी शहरामध्ये युती होऊन परळी नगर परिषद महायुतीच्या ताब्यात मोठ्या मताधिक्याने येईल असा आमच्या सर्वांना विश्वास आहे। नगर परिषदेचं आता बिगुल वाजलेलं आहे। मागील 4 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून लोकसंपर्क ठेवून या नगर परिषदेची तयारी केली आहे। आता भविष्यातील युती आघाडीबाबत आमच्या नेत्या आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब या सर्व निर्णय घेतील। या सर्व निर्णयाला
आम्ही एक कार्यकर्ता, सच्चा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बांधील राहूलच. नगर परिषदेच्या लढतीत अजित पवार गट आणि भाजप शिवाय तिसरा खेळाडूही असणार आहे. शरद पवार गट पूर्ण ताकद पणाला लावून मुंडेंना धक्का देण्याची तयारी करतोय. त्यामुळे शरद पवारांचे शिलेदार धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आकाश सावंत, NDTV मराठी, बीड.